अशा 3 काकड्या घेतल्या आणि त्याला आता आपण किसू. चांगलं किसून घ्यायचं. आता आपली काकडी किसून झाली आहे. आता याला एका बाउलमध्ये ठेवू. गाजर थोडं वरचं असं काढून घ्यायचं, काही किसायचं. गाजर किसून झालं आहे. आधी मी ब्रोकली कापली होती, पण त्याला अजून बारीक करायची, म्हणून मी अजून बारीक करते आहे. हे आता बारीक चिरून ठेवलंय. आता पुढची प्रोसिजर करू. आता ही काकडी आहे, ह्याच्यातलं पाणी काढून ह्याच्यात टाकायचं. आता यामध्ये गाजर पण टाकायचं किसलेला. बारीक चिरलेली ब्रोकली टाकायची, किंवा तुम्ही आलू किसूनही टाकता येतं. आणि कॉर्न टाकते. कॉर्न बॉईल केलेले आहे, बॉईल करून टाकायचे. थोडासा मैदा टाक आणि कॉर्नफ्लोअर टाकायचं. एक छोटा चमचा चिली फ्लेक्स टाकायचा आणि थोडंसं ब्लॅक पेपर, मीठ टाकायचं. मिसळूया सगळं. हातानेच मॅश करायचं. तर सगळं मिसळलेलं आहे. आता मी 2 बटाटे टाकणार आहे याच्यामध्ये. बटाटे मी धुवून घेतले, त्यातलं पाणी काढून घेतलं. जो मी मगाशी बनवलेलं मिश्रण थोडं याच्यामध्ये घालते. तुम्हाला बटाट्याचं पण दाखवते कसं करताय. आता बटाटे घातले. आता याच्यामध्ये तिखट, मीठ वगैरे सगळं थोडं ॲड करू. थोडं हाताने पण मॅश करायचं, कारण एकजीव होतो चांगलं मॅश केल्यानंतर. थोडं चिली फ्लेक्स घालायचं, ब्लॅक पेपर, थोडं मीठ घालायचं, कारण की ते पहिलेच्या मिश्रणमध्ये मीठ होतं म्हणून थोडं घालायचं. आता मॅश करून घ्यायचं. थोडंसं ऑलिव्ह ऑइल घालायचं. मी मागच्या याच्यामध्ये ऑलिव्ह ऑइल नाही घातलं. हे ऑप्शनल आहे, तुम्ही घालू शकता किंवा नाही घालू शकत, तुमची इच्छा. पण मी 2 वेगवेगळ्या टाईपची तुम्हाला बनवून दाखवते आहे, म्हणून मी घालते आहे. आता हे मिश्रण तयार झालेलं आहे. यामध्ये ऑलिव्ह ऑइल घालते थोडं, आणि हे वड्यासारखं असं करायचं. तर चीज घालायचं. ऑरिगॅनो. झाकण लावायचं. आता बघू कसे झाले ते. आता झाले आहे.
मिक्स व्हेजिटेबल चीज पाटी तयार झाली आहे. सबस्क्राईब आणि लाईक करा.